अध्याय 27 देवराज इंद्राने केलेले स्तवन. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून वृंदावनवासी जनांचे इंद्रांच्या क्रोधापासून संरक्षण केले आणि गोवर्धन पर्वत पुन्हा खाली ठेवला. तेव्हा गोलोक वृंदावनातून सुरभी धेनू आणि स्वर्गातून देवाचा राजा इंद्र तेथे आले. आपण श्रीकृष्णाचा अपराध केला आहे याची इंद्राला जाणीव होत होती. श्रीकृष्ण एकांतस्थळी आहेत असे पाहून तो चोर पावलाने त्यांच्या समोर आला आणि आपल्या सूर्यप्रकाशासारख्या दैदिप्यमान मुकुटाचा भूमीला स्पर्श करीत त्याने त्यांच्या चरणकमळावर लोळण घातली. श्रीकृष्ण इंद्रांचे स्वामी असल्याकारणाने इंद्राला त्याच्या परमपदाची जाणीव होती. परंतु श्रीकृष्ण भूतलावर येऊन वृंदावनात गवळ्यांसमवेत राहतील यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. श्रीकृष्णाने इंद्राचा अधिकार झुगारून दिल्यावर इंद्राला अतिशय क्रोध आला. त्याला असे वाटले की या संपूर्ण ब्रह्मांडात आपणच सर्वेसर्व असून आपल्या सामर्थ्याशी स्पर्धा करणारा या ब्रह्मांडात कोणी नाही. तथापि या प्रसंगोपरांत त्याचा मिथ्या गर्व संपूर्णपणे नष्ट झाला होता. आपल्या कनिष्ठ पदाची त्याला जाणीव झाली. तो हात जोडून दीनपणे श्रीकृष्णांपुढे येऊन त्यांची स्तुती करू लागला. इंद्र म्हणाला, हे प्रभू, मला मिथ्या प्रतिष्ठेचा अतिशय गर्व झाला होता. त्यामुळे मी असा विचार केला की तुम्ही गोपांना इंद्रयज्ञ बंद कराव्यास लावून माझा मोठा अपराध केला आहे. यज्ञासाठी एकत्र केलेल्या उपहारांचा तुम्हाला उपभोग घ्यावायचा आहे. तसेच मला असेही वाटले की गोवर्धन पूजेचे निमित्त करून तुम्ही माझा यज्ञभाग घेऊ पाहत आहात आणि त्यामुळे तुमची स्थिती मला समजली नाही. आता तुमच्या कृपाशीर्वादाने मला समजले आहे की तुम्ही सर्व भौतिक गुणांच्या पलीकडचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. तुमची विशुद्ध सत्वातील दिव्य स्थिती आहे, अर्थात तुम्ही प्राकृतिक सत्वगुणाच्या स्तरापलीकडे आहात. तुमचे दिव्यधाम प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावापलीकडे आहे. तुमचे नाम, यश, रूप, गुण, परिकर तसेच लीलाचरित्रे ही सर्व भौतिक प्रकृतीतील नसून दिव्य आहेत. प्राकृतिक त्रिगुणांचा तेथे प्रवेश नाही. जे कठोर तपश्चर्या करतात आणि रजोगुण तथा तमोगुणासारख्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून मुक्त झाले आहेत त्यांनाच तुमचे धाम प्राप्त करता येते. जर कोणी समजत असेल की तुम्ही या भौतिक जगात अवतीर्ण होऊन प्राकृतिक त्रिगुणांचा स्वीकार करता तर ते त्यांचे अज्ञान आहे. भौतिक गुणांचे तरंग तुम्हाला स्पर्श करण्यास कधी समर्थ नाहीत आणि भौतिक जगात उपस्थित असताना तुम्ही त्यांचा निश्चितच स्वीकार करीत नाही. तुम्ही कधीही भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बद्ध होत नाही. प्रभू, तुम्ही या विश्वसृजनाचे मूळ जनक आहात. तुम्ही या जनांचे परम गुरु आहात. तुम्हीच सर्व गोष्टींचे मूळ स्वामी आहात. शाश्वत काळाच्या रूपाने तुम्ही अपराध्यांना दंड करण्यास समर्थ आहात. या विश्वास स्वतःला परमेश्वर समजणारे किंवा विश्वाचे सर्वेसर्वा समजणारे माझ्यासारखे अनेक मूर्ख आहेत. तुम्ही दयाळू असल्यामुळे त्यांचे अपराध न स्वीकारता तुम्ही अशी उपाययोजना करता की त्यामुळे त्यांचा मिथ्या अभिमान नष्ट होतो आणि त्यांना तुम्ही एकमेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याची जाणीव होते. प्रभू, तुम्हीच परमपिता, परमगुरू, परमशासक आहात. म्हणून जीवमात्राच्या स्वभावात विसंगती निर्माण होते तेव्हा त्यांना शिक्षा करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पिता, गुरु, शासक हे सदैव त्यांच्या मुलांचे, शिष्यांचे आणि प्रजेचे हितचिंतकच असतात. अशा हितचिंतकांना आपल्या पाल्यांना ताळ्यावर आणण्याचा अधिकारच आहे. तुम्ही स्वेच्छेनेच तुमच्या विविध शाश्वत रूपात या पृथ्वीवर अवतीर्ण होत आहे. तुमचे अवतरण मंगलकारक असते. तुम्ही भूलोकाची कीर्ती वाढविण्याकरिता आणि विशेष करून स्वतःला भगवान मानणाऱ्या पाखंड्यांना दंड देण्याकरिता अवतीर्ण होत असता. या भौतिक जगात प्राण्यामध्ये समाजाचा सर्वश्रेष्ठ नेता होण्यासाठी अखंड चढाओढ लागलेली असते आणि या चढाओढीत विफल झालेले मूर्ख लोक नंतर स्वतःला परमेश्वर म्हणून घोषित करतात. विश्वात माझ्यासारख्या अनेक मूर्ख व्यक्ती आहेत, परंतु योग्य वेळी जेव्हा ते ध्यानावर येतात तेव्हा ते तुम्हाला शरणागत होतात आणि तुम्ही पुन्हा तुमची सुव्यवस्थितपणे सेवा करू लागतात आणि हाच तुमच्याशी ईर्ष्या करणाऱ्यांना शिक्षा करण्यामागील तुमचा हेतू आहे. हे प्रभू, मला माझ्या भौतिक ऐश्वर्याचा अतिशय गर्व झाला होता आणि म्हणून मी तुमची अनंत शक्ती समजू शकलो नाही. मी तुमच्या चरणकमळांशी मोठा अपराध केला आहे. म्हणून प्रभू, माझ्यावर कृपा करा, मला क्षमा करा. मी अत्यंत निर्बुद्ध आहे. मला तुमचे असे आशीर्वाद द्या की ज्यामुळे मी पुन्हा मूर्खपणाने वागणार नाही. प्रभू, जर माझा अपराध तुम्हाला फारच अक्षम्य वाटत असेल तर माझी अशी विनवणी आहे की मी शेवटी तुमचा शाश्वत दास आहे आणि तुम्ही तर आपल्या शाश्वत दासांना संरक्षण देण्यासाठी तथा अनावश्यक सैन्यबळ उभारून पृथ्वीचा भार वाढविणाऱ्या असुरांचा विनाश करण्यासाठी या जगात अवतीर्ण होता. मी तर तुमचा शाश्वत सेवक आहे. मला क्षमा करावी. प्रभू, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्हीच परम व्यक्ती आणि परम आत्मा आहात. मी तुम्हाला सादर नमस्कार करतो. तुम्ही वासुदेव आहात. तुम्ही अखिल शुद्ध भक्तजनांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहात. माझा साष्टांग दंडवत स्वीकार करा. तुम्ही परम ज्ञानमूर्ती आहात. तुम्ही स्वेच्छेने आपल्या शाश्वत रूपांपैकी कोणत्याही रूपाने कोणत्याही ठिकाणी अवतीर्ण होऊ शकता. तुम्ही अखिल सृजनाचे मूळ आणि सर्व प्राणीमात्रांचे परम आत्मा आहात. माझ्या घोर अज्ञानामुळे मी वृंदावनात मुसळधार जलवर्षावाने भयंकर वादळे निर्माण करून मोठा उत्पात माजविला. तुम्ही माझ्या संतुष्टीकरिता होणारा यज्ञ थांबविल्यामुळे क्रोध येऊन मी असा वागलो. परंतु प्रभू, तुमची माझ्यावर इतकी दया आहे की माझा गर्व नष्ट करून तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. म्हणूनच मी तुमच्या चरणांचा आश्रय घेतो. प्रभू, तुम्ही परम नियंत्रक आहात. असेच नव्हे तर अखिल प्राणीमात्रांचे आध्यात्मिक गुरु आहात. इंद्राने केलेले स्तवन ऐकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी मनमोहक स्मित हास्य केले आणि घनगर्जनेप्रमाणे गंभीर ध्वनीत ते म्हणाले,
हे इंद्र, तुझ्यावर अहेतुकी दया करण्याकरिताच मी तुझा यज्ञ बंद केला. मी तुझा शाश्वत स्वामी आहे याचे तुला स्मरण करून देण्याची माझी इच्छा होती. मी तुझा स्वामी आहे असे नव्हे तर अखिल देवी देवतांचा स्वामी आहे. तू सदैव लक्षात ठेव की तुझी सर्व भौतिक ऐश्वर्ये माझ्या कृपेमुळेच आहेत. कोणत्याही जीव स्वतंत्रपणे ऐश्वर्यवान होत नाही, त्यासाठी माझी कृपा असावी लागते. प्रत्येकाने स्मरण ठेवावं की मीच परमप्रभू आहे. मी कोणावरही कृपा करू शकतो आणि कोणालाही शिक्षा करू शकतो, कारण माझ्याहून श्रेष्ठ कोणी नाही. जेव्हा मला कोणी मिथ्या गर्वाने मत्त झालेला आढळतो तेव्हा त्याच्यावर अहेतुकी कृपा दाखविण्याकरिता मी त्याचे सर्व ऐश्वर्य काढून घेतो. श्रीकृष्ण कधीकधी एखाद्या धनवान मनुष्याचे जे सर्व ऐश्वर्यच काढून घेतात ते केवळ त्याने त्याचा शरणागत भक्त व्हावे यासाठीच असते. हे आपण लक्षात घ्यायला हवे. ही भगवंतांची विशेष कृपाच असते. कधीकधी असे पाहाव्यास मिळते की कोणी व्यक्ती भौतिकदृष्ट्या अतिशय ऐश्वर्यवान असते, परंतु भगवंतांच्या भक्तीत संलग्न झाल्याने त्याला दारिद्र्य येते. तथापि परमेश्वराची सेवाभक्ती करू लागल्याने तो दरिद्री झाला असे कोणी समजू नये. सारांश असा की कोणी शुद्ध भगवत भक्त असूनही जर चुकीच्या अनुमानाने भौतिक प्रभुत्व मिळवण्याकडे आकर्षित होऊ लागला असेल तर भगवंत त्याचे सर्व भौतिक ऐश्वर्य काढून घेऊन त्या रूपाने त्याच्यावर विशेष कृपा करतात आणि त्यामुळे तो भगवंतांशी एकनिष्ठ होतो. इंद्राला उपदेश केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे इंद्र, तू आता तुझ्या राज्यात स्वर्गीय ग्रहावर जा आणि तू कधीही परम अधिकारी नाहीस, तसेच सदैव माझ्या पूर्ण पुरुषोत्तमांच्या अधीन आहेस या वस्तुस्थितीचे स्मरण ठेव. स्वर्गाच्या राजपदावर राहा, परंतु मिथ्या गर्व करू नकोस. तदनंतर इंद्रासमवेत श्रीकृष्णांच्या दर्शनार्थ आलेल्या सुरभी रेणूने श्रीकृष्णांना सादर दंडवत करून त्यांची पूजा केली आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली. प्रिय श्यामसुंदर, तुम्ही योग्यांमध्ये सर्व समर्थ आहात, कारण तुम्हीच अखिल विश्वाचे आत्मा आहात. तुमच्याकडूनच हे विश्वसृजन अस्तित्वात आले आहे आणि म्हणूनच इंद्राने जरी वृंदावनातील माझ्या वंशधर गायींना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता तरी त्या तुमच्या प्रभावाखाली आश्रयाखाली सुरक्षित राहिल्या. तुम्हीच त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे स्मरण केले आहे. आम्ही परमतत्व म्हणून तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही ओळखीत नाही अथवा संरक्षणाकरिता आम्ही इतर कोणत्याही देवी देवतांकडे जात नाही. म्हणून तुम्हीच आमचे इंद्र आहात. तुम्हीच अखिल सृष्टीचे परमपिता आहात आणि तुम्हीच गोब्राह्मण देवता आणि आपल्या अनन्य भक्तांचे रक्षण तथा संवर्धन करणारे आहात. हे विश्वाच्या परमात्म्या, तुम्हीच आमचे इंद्र आहात. म्हणून आम्हाला आमच्या दुधाने तुमचा अभिषेक करू द्या. प्रभो, पृथ्वीला दुष्कृत्यांचा झालेला भार क्षीण करण्याकरिताच तुम्ही अवतीर्ण होत असता. या प्रार्थनेनंतर सुरभिधेनूने आपल्या कासेतील दुधाने श्रीकृष्णांचा अभिषेक केला, तर इंद्राने आपले वाहन ऐरावताच्या सोंडेने स्वर्ग गंगा मंदाकिनीचे जल शिंपडून त्यांचा अभिषेक करविला. तदनंतर सुरभी गाय, सर्व देवी देवता आणि देवमाता असे सर्वजण देवराज इंद्राला श्रीकृष्णांच्या पूजेत सहाय्य करू लागले आणि श्रीकृष्णांना सुरभीच्या दुधाने तथा गंगाजलाने स्नान घालू लागले. त्यांच्या सेवाभक्तीने गोविंद भगवान अतिशय संतुष्ट झाले. तेथे गंधर्व लोक, विद्याधर लोक, सिद्ध लोक, चारण लोक अशा उच्चतर ग्रहांवरील रहिवासी एकत्र आले आणि ते भगवंतांच्या दिव्य नामाचे संकीर्तन करू लागले. त्यावेळी गांधर्विका, विद्याधरी तथा स्वर्गांगणा हर्षभराने नृत्य करू लागल्या. अनेक देवी देवतांनी अंबरातून श्रीकृष्णांवर राशीच्या राशी फुलांची अखंड वृष्टी करून त्यांना संतुष्ट केले. अशा रीतीने सर्व विषम गोष्टी सुखात परिणत झाल्या. तेव्हा गायींनी आपल्या दुधाने भूपृष्ठाचे सिंचन करून दुधाचे निर्झर उत्पन्न केले. नद्यांचे जल अनेक प्रकारच्या मधुर रसांना घेऊन वाहू लागले आणि या जलावर पुष्ट होऊन वृक्षवेली विविध रंगरुचीच्या फळाफुलांनी लगडल्या गेल्या. वृक्षाच्या खोडांमधून आणि फांद्यांवरून मधुबिंदू टपकू लागले. टेकड्या, डोंगर, पर्वत हे शक्तिमान औषधी वनस्पती तथा मौल्यवान रत्ने उत्पन्न करू लागले. सामान्यपणे स्वभावताच आपापसात वैर धरणारे प्राणी वैरभाव विसरून गेले. अशा रीतीने श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे सर्व गोष्टी मंगलमय झाल्या. वृंदावनातील अखिल गोवंशाचे पालक अशा गोविंद भगवंतांना प्राप्त करून देवराज इंद्राने त्यांच्याकडून स्वर्गराज्यात परत जाण्याची अनुमती घेतली आणि देवी देवतांच्या मेळाव्याने तो स्वर्गाला निघाला. ही घटना म्हणजे कृष्ण भावना जगाला लाभान्वित कशी करते याचे सबळ उदाहरण आहे. अहो, अधम श्रेणीचे जीव देखील येथे वैरभाव विसरून देवतांचे गुण विकसित करतात. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील देवराज इंद्राने केलेले स्तवन नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.